चला आज बनवूया मस्त भोगीची भाजी. त्याच्यासाठी सगळ्या भाज्या घेतलेल्या आपण. आणि आता सुरुवातीला बघा आपल्याला मसाला करायचा आहे. त्याच्यासाठी शेंगदाणे घेतलेले मी, खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि तीळ घेतलेले. हे आपल्याला भाजून मिक्सरमधून दळून घ्यायचे आपल्याला. आणि बघा इकडे आता आपल्याला भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहे मस्त सगळ्या. तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहे. म्हणजे टेस्ट पण छान येते आणि थोड्याशा शिजल्या पण जातात त्या भाज्या. आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला थोड्या वेळ होऊ द्यायची आहे ती भाजी. आणि इकडे बघा आता आपल्याला मिक्सरमधून खोबरं, शेंगदाणे आणि तीळ दळून घ्यायची आहे. आणि ती दळून पण झालेली आहे. इकडे भाजी पण आपल्या सगळ्या फ्राय झालेल्या आहे, त्या काढून घ्यायच्या एका ताटात. आणि त्याच कढईमध्ये तेल टाकलेले, राई, जिरे, कढीपत्ता, टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे मस्त सगळं तेलामध्ये. खूप छान लागते ही भोगीची भाजी. सगळ्या मिक्स भाज्या असतात आणि भाजी तर खूपच छान होते मग सगळ्या भाज्या टाकल्यानंतर. आणि बघा टोमॅटो झालेला आहे आपला. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरमधून काढलेले टाकायचे शेंगदाणे, तीळ आणि खोबऱ्याचं वाटण टाकायचे त्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला सुके मसाले टाकायचे. गरम मसाला, धणे पावडर, जिरे पावडर, काश्मीरी लाल मिर्च आणि पाणी टाकून आपल्याला थोड्या वेळ मसाल्याला होऊ द्यायचे. झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला. तिळाने तर अजूनच चव येते भाजीला. आणि बघा आता मसाला झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला भाज्या टाकून घ्यायच्या आहे सगळ्या. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आणि गरम पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये. आणि भाजी थोड्या वेळ होऊ द्यायची. वरून मस्त तीळ टाकायचे आपल्याला 1 चमचा. मीठ टाकायचे चवीनुसार. आणि झाकण लावून आपली ती भाजी होते तोपर्यंत आपल्याला इकडे बाजरीची भाकर करायची मस्त तीळ लावून. पीठ मळून घ्यायचं मस्त बाजरीचं आणि छान थापून घ्यायची भाकर आपल्याला. बाजरीची भाकर आणि मिक्स भोगीची भाजी खूप छान लागते. आणि त्याच्यात आपण मस्त तीळ लावणार आहोत बाजरीच्या भाकरीला. अजूनच टेस्ट येते मस्त. तुम्हाला मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा. आज भोगीच्या पण तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि बघा आता भाकर थापून घ्यायची आपल्याला. आणि मस्त तीळ टाकायची वरून मस्त. आणि छान भाजून घ्यायची भाकर. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा भाकर मस्त झालेली आहे. आता ताटामध्ये मस्त आपण भाजी, भाकर आणि मस्त तिळाचे लाडू